आमच्या इथं बांधकाम करताना प्लास्टर करायला गरीब मिस्त्री होता, गरीब गरीब गरीब. त्याच्या घरी मी एकदा गेलो, मला बोलवलं त्यानं, तर मी त्याला एक शाल आणि हार नेलता. तर त्याच्या घरामध्ये त्याला शाल घालताना मला वाकावं लागलं, म्हणजे माझ्या डोक्याला पत्र लागत होते. पण ते शुक्रवारी काम बंद करून थापी फेकून जवळच्या मस्जिदीमध्ये हातपाय धुवून, एक पकीटभर पाण्यानं हातपाय धुवून मस्जिदीमध्ये नमाजला जात होतं. गरीब हो, गरीब 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 गरीब. आपले कोट्याधीश ज्ञानोबराय तुकोबारायच्या सोहळ्यात टेम्पो करून गाद्या टाकून 52 अध्यायाचा ग्रंथ सुरूच. आणि ते दिंडी मालक त्यांना काऊन येऊ देतो माहिती आहे का? हे दक्षाना लय मठी देते ते दिंडी मालक. त्या येऊ दे तू पत्ते खेळणाऱ्याला, यायला तो कोणता नरका असेल ते सोडून द्या, पण पत्ते खेळणाऱ्याला आणि पेणाऱ्याला जो दिंडी मालक पैशामुळे येऊ देत असेल, त्या दिंडी मालकाचं अख्खं कुळ नरकाला जाईल, लक्षात ठेवा. कशाला अशी भंगीर येऊ द्यायची महाराज? कशाला येऊ द्यायची? कशाला? चांगल्या लोकांना त्रास होतो या नालायकामुळे. आज पैसे गोड वाटतात महाराज, पण ते पैसे विस्त्याच्या रूपात प्रगट होतात, आणि ज्या वेळेला अग्नीच्या रूपात प्रगट होते त्यावेळेला सगळं अंग जळत आहे. हो, विद्यारण्यांना कर्म चुकलं नाही. तुमची आमची काय कथा आहे?